Hello everyone and welcome back to the channel. This is the second lecture of electrostatics आणि यामध्ये आज आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी अँड पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज असे दोन पॉइंट्स कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण याचा मीनिंग समजून घेऊया. पोटेन्शियल एनर्जी काय असते. मेकॅनिक्स मध्ये आपण त्याचा बेसिक फॉर्म्युला बघत असतो mgh म्हणजे ग्राउंड पासून काहीतरी हाईटवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आलेली. हाईट जर 0 झाली तर पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. सो दिस इज सिम्पली द एनर्जी अराइजेस ड्यू टू अ सर्टेन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टने काहीतरी पोझिशन ॲक्वायर केलेली आहे त्याच्यामुळे जी एनर्जी आलेली आहे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. किंवा द एनर्जी विच अराइज ड्यू टू अ सर्टेन कॉन्फिगरेशन ऑफ सिस्टम. म्हणजे काहीतरी ऑब्जेक्ट्स एकत्र आलेले आणि ते एकत्र आणण्यासाठी जो वर्क डन झालेला आहे दॅट वर्क डन विल बी द पोटेन्शियल एनर्जी. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी हे काय असते त्याला समजण्यासाठी यामध्ये आता सिस्टम असणार आहे. कशी, इथे एक चार्ज आपण कन्सिडर केले, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. तो काय करणार आहे, त्याच्या सराउंडिंग मध्ये एक रिजन फॉर्म करणार आहे. त्या रिजनला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड. लास्ट लेक्चर मध्ये बघितलंय का, त्यामध्ये चार्ज जो असतो तो त्याच्या सराउंडिंग मध्ये एक रिजन फॉर्म करत असतो. त्यामध्ये जर दुसरं चार्ज आलं तर तो त्याला अट्रॅक्ट किंवा रिपेल करणार आहे. तर यांनी एक रिजन फॉर्म केलं. आता या रिजन मध्ये दुसरं एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो जर आला, फॉर एक्झाम्पल हा इथे होता आणि नंतर हा चार्ज इथे आलेला आहे प्लस क्यू चार्ज, याला आपण Q1 आणि याला Q2 कन्सिडर करू. तर हे दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे, दोन्ही एकमेकांना काय करणार आहे, रिपेल करणार आहे. त्या रिपल्शनच्या अगेन्स्ट हा चार्ज इथे आलेला आहे. म्हणजे या दोघांनी मिळून काय केलेलं आहे, एक सिस्टम फॉर्म केलेली आहे. दोन्ही एकमेकांना रिपेल करत आहे तरी सुद्धा ते तिथे थांबलेले आहे, रेस्ट पोझिशनवर आहे. तर या केसमध्ये या चार्जला, या पॉझिटिव्ह चार्जला इथे आणण्यासाठी, इथे धरून ठेवण्यासाठी जो वर्क डन लागलेला आहे, ह्या फील्डच्या अगेन्स्ट काहीतरी वर्क केलेलं आहे, दॅट वर्क डन विल बी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एखाद्या फोर्सच्या अगेन्स्ट, त्याला मोर स्पेसिफिकली आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणत असतो. ठीक आहे, पाथवर ते डिपेंड करत नसतं. म्हणजे या चार्जला आपण स्ट्रेट लाईन मध्ये इथपर्यंत घेऊन आलो किंवा असं गोल गोल फिरून इथपर्यंत आणलं, त्या पाथवर तो डिपेंड करणार नाहीये. तर वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणून याचा सगळ्यात बेसिक आपण फॉर्म्युला बनवत असताना इथे काय म्हणत असतो, द फर्स्ट पार्ट विल बी वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल्स टू, कशाचे इक्वल असणार आहे, इनक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट काहीतरी जर वर्क झालं तर तो वर्क कशाचे इक्वल येणार आहे, इनक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन अगेन्स्ट द कन्झर्वेटिव्ह फोर्सेस विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, तर याला फॉर्म्युला वाईज कसं लिहायचं. आता वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला असतो फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, फोर्स कोणता आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आपण dr स्मॉल डिस्प्लेसमेंट कन्सिडर करणार आणि टोटल साठी आपण तिथे इंटिग्रेशन घेत असतो. तर तीच मेथड आपल्याला पुढे यूज करायची, म्हणून आपण टोटल न घेता स्मॉल पार्ट्स मध्ये त्याला दाखवतोय. दिस विल बी इक्वल्स टू इनक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इथे डायरेक्टली आपण असं नाही म्हणू शकत त्यामध्ये इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी, कारण की ती एकमेकांच्या जवळ आले. तर अगोदर लांब होते त्यावेळेस पण पोटेन्शियल एनर्जी होती, जवळ आणलंय त्यावेळेस पण पोटेन्शियल एनर्जी, बट अगेन्स्ट आणलंय म्हणून तिथे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी चेंज होणार आहे. चेंज कशी होणार आहे, जर त्याच्या जवळ घेऊन आलोय आपण तर त्या केसमध्ये काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केलं, वर्क डन कशाची इक्वल येणार आहे, मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीच्या इक्वल. ठीक आहे, आता वेक्टर फॉर्म मध्ये जर दाखवलं तर फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी असते. फोर्स कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. डिस्प्लेसमेंट पण कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. आणि ही जी पोटेन्शियल एनर्जी असते ही एक स्केलर क्वांटिटी आहे. सो दोन वेक्टरला मल्टिप्लाय केलं, एक स्केलर भेटलंय, म्हणजे हे कोणतं प्रोडक्ट झालं, डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट. म्हणून याच्यामध्ये जो आपण फॉर्म्युला लिहित असतो हा या फॉर्म मध्ये असणार आहे. कशासाठी, इनक्रीज इन पोटेन्शियल एनर्जीसाठी. आता आपण याचाच यूज करून पुढे जो पोटेन्शियल एनर्जी आहे सिस्टमची ती फाइंड आउट करणार आहे. ओके, सो फॉर दॅट पर्पज वी विल कन्सिडर अ पॉझिटिव्ह चार्ज. इथे आपण काय करणार आहे, असं एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करणार आहे.
ओ पोझिशन आहे, त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू घेतला आपण, ठीक आहे, प्लस क्यू. हा चार्ज पॉझिटिव्ह आहे, याची इलेक्ट्रिक फील्ड अवे फ्रॉम द चार्ज असणार आहे, ऑल डायरेक्शन मध्ये असेल. पण सिम्प्लिसिटीसाठी आपण ज्या डायरेक्शन मध्ये चार्ज येत आहे तीच लाईन कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल याची इलेक्ट्रिक फील्ड अशी इकडे असणार आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, तरी या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट एक चार्ज आपल्याला मूव्ह करायचं आहे. कुठून कुठे मूव्ह करणार आहे, तर सगळ्यात आधी एक पॉझिटिव्ह चार्ज या ए पॉइंटवर आहे. हा ए पॉइंट आहे आणि इथे एक प्लस क्यू पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे, विच इज ॲट अ डिस्टन्स R1 फ्रॉम दिस चार्ज. म्हणजे हा जो आपण चार्ज कन्सिडर केलंय ज्याची फील्डच्या अगेन्स्ट तो येणार आहे त्याच्यापासून किती डिस्टन्सवर आहे, R1 एवढे डिस्टन्सवर आहे. त्याच्यानंतर त्याला तिथून उचलायचं आहे आणि एका बी पॉईंटवर आणायचं आहे. इथे एक बी पॉईंट असणार आहे. या पोझिशन म्हणजे ही पोझिशन कुठे आहे, या चार्ज पासून R2 एवढ्या पोझिशनवर, R2 एवढे डिस्टन्सवर त्याला आणायचं आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी किती वर्क डन लागणार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता टोटल घेण्याआधी इथे काय सांगितले आपण, वर्क डन कशाची इक्वल येणार आहे, पोटेन्शियल एनर्जीचे इक्वल. सो हाच फॉर्म्युला आपण परत यूज करणार. कोणता, du दॅट इज स्मॉल इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. आणि हा याच्यामध्ये वर्क डनच्या पण इक्वल येणार. लास्टमध्ये आपण वर्क डन सुद्धा घेऊ शकतो. सो दिस इज इक्वल्स टू, कशाची इक्वल आहे तो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आता यामध्ये जर डॉट प्रोडक्ट असेल तर डॉट प्रोडक्ट त्याच्यामधलं समजा मॅग्निट्यूड घ्यायचा असेल तर मॅग्निट्यूडसाठी काय करतो आपण, यामध्ये याचा जर समजा मॅग्निट्यूड घ्यायचा असेल तर मल्टिप्लाय बाय कॉस थिटा करतो. सो एफ इंटू डी आर इंटू काय करायचं, कॉस थिटा करायचं. दिस विल बी द चेंज इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, स्मॉल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. टोटल नाही घेतोय बरं का. आता यामध्ये डिस्प्लेसमेंट कुठून कुठपर्यंत झालंय, आता तुम्ही म्हणणार याला इथून इथपर्यंत आणलंय. सो हा टोटल डिस्प्लेसमेंट इथे घेतलेला आहे. नाही, आपण काय केलं, या चार्जला फक्त इथून तर इथपर्यंत घेऊन आलोय. हा जो डिस्प्लेसमेंट झाले छोटंसं डिस्प्लेसमेंट तो आपण डी आर घेतोय. अगोदर आपण छोटे डिस्प्लेसमेंटसाठी वर्क डन फाइंड आउट करणार, मग इंटिग्रेट करणार, एकत्र करणार त्याला. ठीक आहे, सो असं घेतलं. आता इलेक्ट्रिक फील्ड अवे फ्रॉम द चार्ज आहे आणि हा चार्ज कुठे मूव्ह करते, टुवर्ड्स द चार्ज. दोघांची डायरेक्शन कशी आहे, इकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे, इकडे डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे दोघांमध्ये अँगल किती झालं, 180 डिग्री. हिअर थीटा इज इक्वल्स टू किती आहे मग, थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री. ओके, सो du इज इक्वल्स टू काय येणार आहे, कॉस 180 किती असतो, -1. सो हा फॉर्म्युला काय होणार इथे, -fe इंटू डी आर. मायनस साईन का बरं आलेलं आहे, रिझन काय त्याचा, द इलेक्ट्रिक फील्ड अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन डायरेक्शन. क्लिअर. आता यामध्ये आपण जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला किंवा त्याची व्हॅल्यू पुट करू शकतो. त्यामध्ये एफ ई काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता तुम्ही म्हणणार का यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कधी असते, ज्यावेळेस ते चार्जेस रेस्टवर असेल. तर याच्यामध्ये तर आपण सांगतोय का तो डिस्प्लेस करत आहे. याचा मीनिंग काय आहे, इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसं घेऊ शकतो आपण, का तो इथे आहे त्या केसमध्ये फोर्स, तो इकडे आलं त्या केसमध्ये म्हणजे तो थांबत चाललाय. रियालिटीमध्ये तसं होत नाहीये. बट आपण काय कन्सिडर करत आहे का तो इथे आलं तर किती फोर्स, इथे आलं आणि थांबलं तर किती फोर्स. म्हणजे या केसमध्ये तो इलेक्ट्रोस्टॅटिक्सच राहणार आहे. इथे डिस्प्लेस जरी होत असेल तर आपण छोटे पार्टसाठी घेतोय, इथं येऊन इथे थांबला, इथे येऊन इथे थांबला, सिम्प्लिसिटीसाठी. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, एफ ई इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन 0, कुलम्स लॉ आहे. Q1 Q2 पहिलं चार्ज आहे Q, दुसरं चार्ज आहे स्मॉल q आणि दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, r². दोघांमधलं डिस्टन्स r आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. आणि जर समजा आपण याला वेक्टर फॉर्ममध्ये दाखवलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe बार इक्वल्स टू, आता इकडे चेंज होणारी क्वांटिटी किंवा वेक्टर क्वांटिटी कोणती आहे, हे सगळे हा जो कॉन्स्टंट आहे हा स्केलर असणार आहे किंवा तो कोणत्या टाईपचा आपण घेणार, फक्त मॅग्निट्यूड आहे तो. हे दोन चार्जेस स्केलर आहे. म्हणजे इथे वेक्टर कोणतं आहे, फक्त डिस्प्लेसमेंटसाठी आपण इथे आर कॅप घेणार आहे. आर कॅप इज द युनिट वेक्टर. आणि हे दोघांची डायरेक्शन डिस्प्लेसमेंट आणि फोर्स अपोजिट डायरेक्शन म्हणून काय आलं इथे, निगेटिव्ह साईन. तो ऑलरेडी आपण इथे यूज केलेले, परत यूज करायची गरज नाही. आता जर समजा आपण याला फर्स्ट मध्ये पुट केलं, पुट इन 1 असं केलं तर पुढची इक्वेशन काय येणार आहे, पुट इन 1 मध्ये पुट केलं तर काय आलं, du इज इक्वल्स टू मायनस पुढे एफ ची व्हॅल्यू काय घ्यायची आता आपल्याला, Q/4 पाय एप्सिलॉन 0
R स्क्वेअर आणि इंटू काय आले इथे dr आलेले. हा झालं स्मॉल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता जर आपल्याला टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा टोटल इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, टोटल चेंज म्हणू आपण फक्त, टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती असेल मग ती, दॅट विल बी द इंटिग्रेशन ऑफ du. चं काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इकडे पण राईट साईडला पण इंटिग्रेट केलं, मायनस क्यू अपॉन 4πε0 इंटू r इंटू dr. ठीक आहे. आणि त्यामध्ये इंटिग्रेट कुठून कुठपर्यंत करायचं आहे, फ्रॉम इनिशियल पोझिशन R1 टू फायनल पोझिशन R2 इथपर्यंत त्याला इंटिग्रेट करायचं आहे. आता याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, जनरली आपण इंटिग्रेशन u घेणार आहे. याचा dx असेल त्याचं इंटिग्रेशन x असो, बट इथे चेंज दाखवायचे आपल्याला, म्हणून इथे काय करू, डेल्टा u टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी घेऊ, इक्वल्स टू यामध्ये जे कॉन्स्टंट टर्म्स आहे त्याला बाहेर घेतलं, मायनस साईन पण बाहेर आलं, 4πε0 एवढं साईडला आलं. बट यामध्ये इंटिग्रेशनमध्ये चेंज होणारी क्वांटिटी कोणती आहे, डिस्प्लेसमेंट r. तर हा ॲज इट इज येणार आहे फ्रॉम R1 टू R2. आता याच्यामध्ये काय करायचं, हा जो r² आहे याचा आपल्याला 1/r² इंटिग्रेशन घ्यायचं आहे. बट आपल्याकडे जो फॉर्म्युला असतो x⁻n चा फॉर्म्युला असतो, इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इक्वल्स टू x⁻n+1/n+1. सो यामध्ये काय करायचं, एक चेंज करून घ्यायचं, काय, डेल्टा u इज इक्वल्स टू मायनस क्यू अपॉन 4πε0 घेतलं, त्यानंतर इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 ॲज इट इज घेतलं, आणि याची व्हॅल्यू काय घ्यायची, r⁻², डिवाइडला आहे r² वर गेल्यानंतर किती झालं, r⁻² इंटू dr. आता याचं इंटिग्रेशन घेत असताना काय होणार, बाकीची टर्म्स ॲज इट इज, दॅट इज क्यू अपॉन 4πε0 इंटू इथे पुढे काय येणार आहे, r⁻² आहे, r⁻² x⁻n+1 अपॉन n+1 असं लिहिलं. त्याच्यानंतर पुढे यामध्ये लिमिट्स R1 पासून कुठपर्यंत आहे, R2 पर्यंत. देन नेक्स्ट आता हा r⁻² किती येणार आहे समजून घ्या बरं का, एक स्टेप आपण पुढे जातोय. r⁻² किती येणार आहे, -1. त्याला जर आपण खाली घेऊन गेलो तर काय होणार आहे, r⁻+1 होणार आहे, म्हणजे 1/r आलं, आणि हा -2+1 किती झालं, -1. तो मायनस आणि हा मायनस काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे इक्वेशन काय भेटणार आपल्याला, क्यू अपॉन 4πε0 इंटू 1/r, आणि याचे लिमिट्स R1 पासून R2 पर्यंत घेतलं असं. आता याचे लिमिट्स पुट करायचे, अगोदर अप्पर लिमिट देन लोअर लिमिट. सो डेल्टा u इज इक्वल्स टू काय येणार आहे, डेल्टा u इज इक्वल्स टू क्यू अपॉन 4πε0 ॲज इट इज आलं. त्यानंतर अगोदर अप्पर लिमिट दॅट इज 1/r2 मायनस नंतर लोअर लिमिट 1/r1 असं घेतलं. आता हा झाला आपलं चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. आणि याला आपण वर्क डनच्या पण इक्वल घेऊ शकतो. म्हणजे जर आपण दोन चार्जेस कन्सिडर केले, कॅपिटल क्यू स्मॉल क्यू, किंवा त्याच्या जागेवर आपण असं कन्सिडर केलं का Q1 आणि Q2 आहे, तर त्या केसमध्ये वर्क डन किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी याचा काय फॉर्म्युला होणार, याला सिस्टमॅटिकली जर लिहिलं 1/4πε0 कॉन्स्टंट साईडला घेतलं, Q1 Q2 पण साईडला घेतलं, तर यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, 1/r2 मायनस 1/r1. आता आपल्याला हा फॉर्म्युला यूज करत असताना दोन्ही पण पोझिशन्स माहीत पाहिजे, सुरुवातीला कुठे आहे नंतर कुठे आहे. आता जर हा नाही माहीत असेल तर मग काय करायचं, त्याच्यामध्ये फक्त विचारलंय आपल्याला पोटेन्शियल एनर्जी किती दोन चार्जेसची, सुरुवातीला कुठे हे माहीतच नाही आपल्याला, म्हणून सुरुवातीचा पॉईंट आपण 0 पोटेन्शियल कन्सिडर करत असतो. पोटेन्शियल 0 कधी असतो, कुठे असतो, तो इनफायनाइट वर असतो. का बरं, त्याचं रिझन आपण याच लेक्चरमध्ये बघणार आहे, त्याच्या डेरिव्हेशनमध्ये. तर इथे समजून घ्या फक्त का पोटेन्शियल एनर्जी इनफायनाइट पोझिशनवर 0 असते, सॉरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनफायनाइट वर किती असतो, 0 असतो. म्हणून आपण इथे इनिशियली R1 इक्वल्स टू किती घेणार, इनफायनाइट, आणि नंतर त्याला R एवढे डिस्टन्सवर आणून ठेवणार आहे आपण. R2 ची व्हॅल्यू किती घ्यायची, R घ्यायची आहे. सो हा जो चेंज करतोय आपण, इनिशियली त्याची पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 आहे, नंतर त्याला दुसऱ्या चार्जच्या जवळ आणायचं आहे, Q1 आणि Q2 ला एकत्र ठेवायचं आहे R एवढे डिस्टन्सवर. त्यावेळेस किती पोटेन्शियल एनर्जी असेल दोघांमध्ये, त्यासाठी फॉर्म्युला घेतोय, म्हणून आपण एवढं चेंज केलं. सो दिस वर्क डन W और डेल्टा U इज इक्वल्स टू काय येणार आहे इथे, हा यामध्ये Q1 Q2 घेतलं अपॉन 4πε0 घेतलं, त्यानंतर इथे 1/r2 ची व्हॅल्यू काय घेतली, 1/r मायनस 1/इन्फिनिटी, 1/इन्फिनिटी किती असते 0. म्हणजे हा फॉर्म्युला पोटेन्शियलचा, आता इथे चेंज इन नाही घेणार, इथे चेंज घेणार नाही आपण,
कारण की इथे डायरेक्टली दोन चार्जेस ठेवलेले असेल त्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी किती आहे ते आपण घेत आहे, म्हणून चेंज दाखवायचं नाही, त्या दोघांमध्येच असणार आहे. सो दिस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू काय आला फॉर्म्युला 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू Q1 Q2 अपॉन दोघांमधलं डिस्टन्स R एवढं असणार आहे. ठीक आहे, हा आपण डायरेक्टली यूज करू शकतो ज्यावेळेस दोन पोझिशन दिलेली नाहीये, फक्त दोन चार्जेस दिलेले, दोघांमधलं काहीतरी डिस्टन्स दिलेले आहे. हा त्याचा फायनल डेरिव्हेशन झाला. ओके, आता या फॉर्म्युलेला आपण कसं लिहू शकतो बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा पॉईंट इथे कव्हर करूया आपण. तर हा U इज इक्वल्स टू याला आपण असं लिहू शकतो Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आणि इंटू R पण घेतलं, इंटू काय केलं Q2 केलं. तर हा Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 काय आहे, दिस इज पोटेन्शियल ऑफ Q1. हा काय आहे, पोटेन्शियल ऑफ Q1, म्हणजे आपण त्याला काय केलं V1 घेतलं, पोटेन्शियल ऑफ Q1 V1 ॲट डिस्टन्स R, म्हणजे त्यामध्ये ॲट डिस्टन्स नसतो, पोटेन्शियल इज अ फंक्शन ऑफ R असतो. पुढे जाऊन आपण पूर्ण कव्हर करू, हे फक्त समजून घ्या का R चेंज झालं तर पोटेन्शियल चेंज होणार आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ फंक्शन ऑफ R वर तो डिपेंड करत आहे. आणि इंटू काय होणार इथे Q2, म्हणजे पहिल्याचं पोटेन्शियल इंटू Q2 आलं, किंवा दिस कॅन बी रिटन ॲज V2 ऑफ R आणि इंटू काय आलं Q1, दुसऱ्याचं पोटेन्शियल इंटू पहिलं चार्ज घेऊन टाकायचं. म्हणजे याच्यावरून आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा काय फॉर्म्युला घेऊ शकतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वल्स टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन पर युनिट चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा काय फॉर्म्युला आलं, बेसिक फॉर्म्युला वर्क डन पर युनिट चार्ज असं घेऊ शकतो आपण. किंवा जर समजा तिथे पोटेन्शियल डिफरन्स जर दिलेला असेल, फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल, फायनल मायनस इनिशियल, तो जर दिलेला असेल इथे काय होणार आहे, चेंज इन वर्क डन डेल्टा डब्ल्यू किंवा DW डिवाइडेड बाय काय असणार इथे चार्ज असणार आहे. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला बनणार आहे, कारण की ही जी टर्म असते दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे, आपण त्याचं डेरिव्हेशन बघणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. काय काय बघायचं समजलं का, एकदा रिवाइज करून घेऊ शॉर्टमध्ये. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लस Q, याची इलेक्ट्रिक फील्ड दाखवली, त्याच्यामध्ये एक पॉईंट चार्ज येणार आहे, A पॉईंटवर आहे तो सध्या, त्याला B पॉईंटवर आणायचं आहे, तर त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होणार, त्यासाठी हा डेरिव्हेशन आहे. सगळ्यात आधी आपण त्याचा फॉर्म्युला बघितलं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथे दोन्ही पण अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणून इथे काय आलं मायनस साईन आलं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला बघितलं, तो आपण याच्यामध्ये पुट करून दिलं. नंतर टोटलसाठी याचा इंटिग्रेशन घेतलं फ्रॉम R1 टू R2, त्यामध्ये कॉन्स्टंट टर्म्स बाहेर घेतले. हा 1/R² याचा इंटिग्रेशन घेत असताना याला सगळ्यात आधी वर घ्यावं लागणार आहे, म्हणून मायनस साईन घेतलं. त्यानंतर इथे इंटिग्रेशन सॉल्व केलं. इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर अप्पर लिमिट्स लोअर लिमिट्स पुट केल्यानंतर आपल्याला हा पॉईंट भेटणार आहे. त्यानंतर पुढे काय, हाच कशाची इक्वल येणार आहे, वर्कडनची इक्वल येणार आहे, तो आपण इथे बघितलेलं आहे. सो वर्कडन आणि इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी सेम असणार आहे यामध्ये. आता दोन चार्जेस डायरेक्टली दिलेले असेल तर त्या केसमध्ये त्याचा फॉर्म्युला काय येणार, त्यासाठी अगोदर काय कन्सिडर करणार का, इनिशियली चार्ज फॉर एक्झाम्पल Q1 प्रेझेंट आहे, Q2 सुरुवातीला काय कुठे आहे, इनफायनाइट डिस्टन्सवर आहे, त्याला तिथून आणायचं आहे R एवढे डिस्टन्सवर. फायनल पोझिशन R असेल, इनिशियल इनफायनाइट असेल, तो पुट केलेला आपल्याला दोन चार्जेससाठी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी भेटली. त्यानंतर यामध्ये Q1 आणि बाकी सगळे टर्म्सला सेपरेट केलं, Q2 ला साईडला टाकलं, तर हा काय झालं पोटेन्शियल ऑफ Q1. त्याच्यानंतर जर Q2 ब्रॅकेटच्या मध्ये घेतलं तर पोटेन्शियल ऑफ Q2 असणार आहे तो. ठीक आहे, तर याच्यामध्ये पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आलं, वर्क डन पर युनिट चार्ज. सो हा आपलं डेरिव्हेशन असणार आहे. सेम डेरिव्हेशन आपल्याला थोडंसं चेंज करून इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठी बघायचं आहे, तो आपलं नेक्स्ट टॉपिक असणार आहे. ठीक आहे, सो आवर नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज. म्हणजे एक सिंगल चार्ज असेल त्याचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो सेम आपण जसं याच्यामध्ये केलेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा काय करणार आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केलं. फॉर एक्झाम्पल दिस इज आवर पॉझिटिव्ह चार्ज प्लस Q. ठीक आहे, आणि याची इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे अशी. या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट किती वर्क डन करणार आहे दुसरं चार्ज किती घ्यायचं आपल्याला, तोच इथे इंटरेस्टिंग फॅक्टर आहे का. दुसरा आपल्याला एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज घ्यायचा आहे. किती घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे तिथे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे त्याचं मिनिंग काय का, जो चार्ज आपण इथे कन्सिडर करत आहे सेकंड चार्ज जो घेत आहे आपण Q2, त्याची व्हॅल्यू किती आहे, ते 1 कुलम आहे. युनिट पॉझिटिव्ह चार्ज त्याची व्हॅल्यू 1 आहे. त्याला या M पोझिशन पासून तर या N पोझिशनवर आणायचं आहे. M पासून कुठपर्यंत आणायचं आहे, N पर्यंत.
तर त्याच्यासाठी जो वर्क डन लागणार आहे दॅट वर्क डन डिवायडेड बाय चार्ज तो असणार आहे आपलं पोटेन्शियल. सो आपण काय कन्सिडर करणार आहे का इनिशियली हा जो इथे एम पॉइंट आहे तो किती डिस्टन्सवर आहे, पहिल्या चार्ज पासून x एवढे डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे, x एवढे डिस्टन्सवर आहे. त्यानंतर आपण त्याला काय कन्सिडर करणार आहे, जस्ट 1 मिनिट इथे. तर या युनिट पॉझिटिव्ह चार्जला इनिशियली तो m पोझिशनवर आहे आणि त्याला स्मॉल डिस्प्लेसमेंट हा जो m पासून n पर्यंतचा हा जो डिस्प्लेसमेंट होणार आहे स्मॉल डिस्प्लेसमेंट त्याला आपण dx ने दाखवणार. एवढं डिस्प्लेसमेंट घेऊन फायनली त्याला कुठे आणायचं आहे, या A पॉइंटवर आणायचं आहे. समजा हा O पॉइंट असेल तर A पॉइंटवर आणायचं आहे विच इज ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम द फर्स्ट चार्ज. फायनल लोकेशन काय असणार आहे त्याची r असणार आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज द वर्क डन टू ब्रिंग द चार्ज फ्रॉम इनफायनाइट टू अ प्रेझेंट लोकेशन. ठीक आहे, त्या चार्जला इनफायनाइट का बरं घेत आहे का तिथे त्याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस 0 आहे. सो वर्क डन त्यामध्ये जो लागणार आहे त्याला तिथून इनफायनाइट डिस्टन्स पासून एक प्रेझेंट लोकेशनवर आणण्यासाठी दॅट वर्क डन डिवाइड बाय चार्ज केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे, सो अगोदर तो इनफायनाइट डिस्टन्सवर होता, तिथून आपल्याला या r एवढे डिस्टन्सवर आणायचं आहे. आपण एक इंटरमिजिएट पाथ कन्सिडर केलं. इंटरमिजिएट म्हणजे कसं, तो m पासून n पर्यंत आला म्हणजे इनफायनाइट पासून a पर्यंत येत आहे, त्याच्यामध्ये एक छोटंसं डिस्प्लेसमेंट झालंय m पासून n पर्यंत. आपण स्मॉल वर्क डन घेणार, नंतर टोटल फाइंड आउट करणार. तर m पासून n पर्यंत आलं आणि नंतर पुढे कुठपर्यंत येणार आहे, फायनली तो a पॉइंट पर्यंत येणार विच इज ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम द चार्ज. ठीक आहे, तर या केसमध्ये जो स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन असणार आहे त्याला आपण स्मॉल वर्क डन म्हणू. स्मॉल वर्क डन, that small work done will be dw will be equals to fe बार डॉट dr बार एवढा असणार आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. परत यामध्ये फोर्स अवे फ्रॉम द चार्ज आहे आणि डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स द चार्ज होत आहे. सो दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, 180 डिग्री अँगल आहे, म्हणून इथे काय झालं, निगेटिव्ह साइन आलं. म्हणजे वर्क डनचा काय फॉर्म्युला आलं, dw इज इक्वल्स टू f इंटू dr. सॉरी, dr च्या जागेवर इथे काय घ्यायचं आहे dx, कारण की डिस्प्लेसमेंट आपण x ने दाखवत आहे. तर यामध्ये dx आणि इथे पण काय झालं dx. हा चेंज आहे दोघांमध्ये, अगोदरच्या आणि या डेरिव्हेशन मध्ये. त्यानंतर आता इथे जो फोर्स असणार आहे टोटलसाठी आपण काय करणार आहे, टोटल वर्क डन साठी टोटलसाठी काय करायचं, यामध्ये फक्त इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ dw इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ f इंटू dx. आणि याचा डिस्प्लेसमेंट कुठून कुठपर्यंत झाला आहे, इनफायनाइट पासून r एवढे डिस्टन्स पर्यंत. त्याला इनफायनाइट वरून कुठे आणायचं आहे, r एवढे डिस्टन्सवर आणायचं आहे. सो आता याच्यामध्ये f ची व्हॅल्यू पुट करायची. f म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. हिअर f इज इक्वल्स टू जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो किती असणार आहे, दॅट इज इक्वल्स टू 1/4 एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन r स्क्वेअर असतो. तर Q1 च्या जागेवर काय आलं, Q आलं इथे, आणि Q2 च्या जागेवर 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. तो 1 कुलम असू शकतो, 1 मायक्रो काही पण असेल तो, पण त्याची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. म्हणजे दुसरं किती आहे इथे, 1 आहे. तो इथे दाखवलं नाही दाखवलं चालत असतो. आणि डिवाइड बाय दोघांमधलं डिस्टन्स सुरुवातीला किती आहे, x आहे. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करणार. dwचं इंटिग्रेशन काय आलं, w आलं इज इक्वल्स टू, यामध्ये इंटिग्रेशन मध्ये काय येणार आहे, इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू r. त्यानंतर अजून इथे मायनस साइन राहिलंय, इथे मायनस साइन आपण साईडला घेऊन टाकू. त्यानंतर इथे f ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, 1/4 एप्सिलॉन 0 q अपॉन x स्क्वेअर इंटू काय आलं पुढे dx. क्लिअर. इथे दुसरं Q1 आहे म्हणून तो आलेला नाही यामध्ये. त्यानंतर पुढे काय येणार इथे, परत यामध्ये जो कॉन्स्टंट टर्म्स आहे, कोणते कोणते कॉन्स्टंट्स आहे, Q कॉन्स्टंट आहे, मायनस साइन तर बाहेरच आहे, 1/4 एप्सिलॉन 0. इथे इंटिग्रेशन मध्ये काय राहिलंय, इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू r किती असणार आहे, 1/x². त्याला कसं लिहायचं मग, x⁻² इंटू dx. म्हणजे याचा इंटिग्रेशन काय होणार, -Q/4 एप्सिलॉन 0 हा साईडला आलं. याचं इंटिग्रेशन काय असेल, x⁻² + 1 की झालं, x⁻1 त्याला कुठे घेऊन आलो आपण, डिवाइडला, 1/x⁻1 झालं, -1 होतं, खाली आल्यानंतर +1 झालं. आणि हा मायनस साइन ॲज इट इज राहणार आहे फ्रॉम इन्फिनिटी टू r. ही त्याचे
इनिशियल आणि फायनल लोकेशन्स आहे. म्हणजे W इज इक्वल्स टू काय आलं यामध्ये, W इज इक्वल्स टू मायनस मायनस कॅन्सल झालं, इथे काय आलं Q/4πε0 आणि इथे 1/x आहे. अगोदर अप्पर लिमिट पुट करायचं, अप्पर लिमिट काय यामध्ये R आहे, नंतर लोअर लिमिट घेतलं, लोअर लिमिट काय यामध्ये इन्फिनिटी आहे. ठीक आहे. सो यामध्ये 1/∞ किती होणार, परत 0 होणार. सो वर्क डनचा काय फॉर्म्युला भेटला आपल्याला, Q/4πε0 इंटू R. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल जो असतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतो, आताच आपण जस्ट डिफाईन केलं होतं त्याला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतो, वर्क डन पर युनिट चार्ज, वर्क डन टू ब्रिंग चार्ज फ्रॉम इन्फायनाइट डिस्टन्स टू अ प्रेझेंट लोकेशन. सो V इज इक्वल्स टू काय येणार आहे, W/Q आलं. आता इथे Q ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजे W/ किती आलं, 1, म्हणजे जो W असणार आहे तोच यामध्ये V झाला. आता सो V चा काय फॉर्म्युला भेटला आपल्याला, 1/ फक्त त्याला सिस्टमॅटिकली 1/4πε0 Q/R. दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे. आता जर समजा याच्यामध्ये Q1 Q2 जरी घेतलेलं असतं तरी चाललं असतं, बट यामध्ये जसं आपण बुकमध्ये दिलेले त्याच्या अकॉर्डिंग चालत असतो, कारण की बुकमध्ये जी सिक्वेन्स असते जनरली त्यालाच एक्झामिनर्स पण फॉलो करत असतात. तर जसं तिथे दिलेलं आहे तसं आपण अप्रोच ठेवत असतो, म्हणजे या केसमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला फायनली भेटणार आहे. क्लिअर. आता इथे हा पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपण बघितलं आणि इलेक्ट्रिक फील्डचा पण फॉर्म्युला बघितलंय. दोघांमध्ये काय फरक आहे, जर आपण इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला बघितला तर इलेक्ट्रिक फील्डचा काय फॉर्म्युला असतो, E इज इक्वल्स टू 1/4πε0 इथे Q/R² असतो. म्हणजे E इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R² अँड V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R. जर आपण याला दोघांना पण सायमल्टेनियसली एका ग्राफवर दाखवलं, म्हणजे इकडे काय घेतलं, E और V घेतलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल घेतलं किंवा इलेक्ट्रिक फील्ड घेतलं, आणि इकडे काय घेतलं, डिस्प्लेसमेंट घेतलं, तर दोघांचा ग्राफ कसं येणार आहे, सगळ्यात आधी जो इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे त्याचं इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे स्क्वेअरच्या, तर त्याचा ग्राफ थोडंसं शार्प असणार आहे, असं शार्प ग्राफ असतो असा. ठीक आहे. ही जे कर्व असते ही जास्त कर्व असते, इथे कर्व याचा जो पार्ट असणार आहे तो शार्प असतो थोडं, आणि जो पोटेन्शियलचा असतो पोटेन्शियलचा कर्व थोडंसं शार्प नसतो, म्हणजे कसं थोडंसं स्ट्रेट लाईन कडे जात असतो तो असं. याचा कर्व जास्त दिसत आहे, याचा कर्व कमी आहे. हा पोटेन्शियल V साठी असणार आहे आणि हा कशासाठी आहे, इलेक्ट्रिक फील्ड साठी आहे. असं त्याचा ग्राफ भेटत असतो. ठीक आहे. आणि एक लास्ट पॉइंट, यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघांमध्ये काय रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यासाठी एकदम छोटंसं पार्ट आहे ते आपण बघून घेऊ. वर्क डनचा काय फॉर्म्युला असतो, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन जर असेल तर काय फॉर्म्युला असतो त्याचा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट dx. काय फॉर्म्युला असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा काय फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स F आणि E दोघांमध्ये काय रिलेशन असतो, E इज इक्वल्स टू F/Q असतो, म्हणजे F इक्वल्स टू काय येणार आहे, Q इंटू E. म्हणजे वर्क डनचा काय फॉर्म्युला असतो, Q इंटू E आणि इंटू काय आलं इथे, डिस्प्लेसमेंट dx आलं एवढं. आता हे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो म्हणून इथे निगेटिव्ह साईन, इथे पण काय आलं, निगेटिव्ह साईन आलं. त्याच्यानंतर दुसरा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा काय फॉर्म्युला असतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा काय फॉर्म्युला इथे, V इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. इथे वर्क डन चेंज होत असतो, का बरं चेंज होत असतो, कारण की पोटेन्शियल चेंज होणार आहे, म्हणून आपण इथे काय दाखवलं, dV. इथे काय येणार आहे, dW आलं, कारण की वर्क डन चेंज झालं तर पोटेन्शियल चेंज होणार आहे. म्हणजे चेंज इन dWचं काय फॉर्म्युला आलं, Q इंटू dV. आता ही इक्वेशन फर्स्ट आणि ही इक्वेशन सेकंड, दोघांमध्ये वर्क डन आहे, दोघांना इक्वल दाखवलं, काय येणार आहे, Q इंटू इथे काय आहे मायनस QE इंटू dx इज इक्वल्स टू Q इंटू dV. दोन्ही साईडचा Q कॅन्सल झालं, म्हणजे E इज इक्वल्स टू किती आलं, निगेटिव्ह साईन पण तिकडे गेलं, dV/dx. हा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे यामध्ये कधी कधी जर समजा इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर दिलेला असेल तर त्या केसमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो, तो डिस्प्लेसमेंटवर डिपेंड करत असतो. ठीक आहे. तर असा हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी दोन्ही डेरिव्हेशन्स एकमेकांच्या सिमिलर असतात. लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच, बाकीचा जो पार्ट असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, जेणेकरून इथे सबस्क्रायबर वाढत जातील. ठीक आहे. थँक्यू सो मच.